वरतून पाऊस पण पडतोय आणि आता आपण मस्त म्हणजे असं लिंबू पिळलंय. हे बघा पूर्ण शिजून गेलेत. एक नंबर डिश झालेली आपली. नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण एक भन्नाट अशा पारंपरिक पद्धतीने माशांची रेसिपी बनवणार आहोत. जी रेसिपी तुम्ही कधी बघितली नसेल अशी रेसिपी आपल्याला आज बनवायची. आपल्या जंगल सफारीला सुरुवात करूया आणि आपल्या या जंगलातल्या आगळ्या वेगळ्या रेसिपीला. आता आपण मस्त मध्ये आता बोर्ड धुवून घ्यायचं. मस्त मध्ये आता आपण
असा आपले बांगडा मासे एकदम मस्त असं त्यांचं बार्बेक्यू झालं पाहिजे. आपले बांगडे मसाले बांगडे मासे झाले पाहिजे. तर आता आपले सगळे मसाले मिक्स असं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला घ्यायचा असा त्याला मस्त मध्ये असा आपण आता आपण केलेले मसाले लावणार आहे. बघू शकता तुम्ही कसं मस्त अशी त्याची मालिश करायची, मसाज करायचा, मसाज अशा आपण प्रत्येक माशाला आपण बनवलेला मसाला लावायचा आहे. किती मस्त अशी आपली रेसिपी होणार आहे ते बघा. बार्बेक्यू आपले बांगडा बार्बेक्यू. बाई ही चव नाही, हा आपला अनुभव आहे. रानातली पार्टी कधीच वाया जात नाही, रानातली रेसिपी कधीच वायाला जात नाही. एक नंबर रेसिपी होतेच. आपल्या बांगड्या माशाची टेस्ट अजून आपल्याला काहीतरी वेगळी अशी लागेल. तर त्याच्यामुळे आपण असं काहीतरी वेगळं ट्राय केले आज. बघू शकता तुम्ही. तर मंडळी आता आपण आणली एक मस्त मध्ये अशी एक टणटणीची काडी, निबर अशी काठी आणली, कारण का त्यामध्ये आपल्याला लावायचे बांगडा मासे आणि ते आपल्या काठी आपण एकदम मस्त मध्ये साफ करून घेणार आहे. आणि पुढं त्यामुळे त्याला तीक्ष्ण करायचे आपल्याला पुढं अजून, जेणेकरून आपला मास त्याच्यामध्ये घुसतील. तर बघा आता आपण केलेले, आता प्रत्येक माशाला आपण आता मस्त मध्ये असं आपल्या काडीत घालायचंय. बघा दोन तर मासे आता आपण टाकलेत, तिसरा पण मासा आपण टाकूया. चौथा पण त्याच्यामध्ये बसलेला आहे आणि पाचवा पण. तर बघा आता आपले मासे पूर्णपणे आपल्या काठीमध्ये बसलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं गॅप ठेवणार आहे, कारण का आपले मासे पूर्णपणे मस्त मध्ये असे भाजतील, त्यांना एकदम मस्त अशी आग लागून ते भाजले जातील. तर आता आपली घरी कसरत सुरू झाली. तर आता आपल्याला पेटवायची चूल, लावायची आग, आणि आता ठेवायचे त्याच्यावर आपला
टाकलेली आहे. बघू काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न केला. बघू आपली रेसिपी कशी होते. वातावरण तर एकदम मस्त झालंय. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता आपण खाली बांगडा बारबेक्यू करूया. फायनली आपली बारबेक्यू तयार झालेली आहे. पण मला दिसत असेल आपले काही मासे खाली पडले जास्त शिजल्यामुळे ते खाली पडले. बारबेक्यू रेसिपी एक नंबर डिश झालेली आपल्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आवडत असेल अशा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघू शकता आपले मासे एक नंबर झालेले आहेत मित्रांनो. हे बघा पूर्ण शिजून गेलेत. वा, वरतून पाऊस पण पडतोय आणि आता आपण मस्त म्हणजे असं लिंबू पिळलंय. एक नंबर टेस्ट आली मित्रांनो.